सुजया निघू कमी. सुजया बरोबर दुसरी एक होती कोण, ती सखी. सखी म्हणजे आपलं हे करवली. करवली ती सखी म्हणाली लागली रुक्मिणी चालली का ग. ती होती बोबडी, नाकात बोलायची. काय माय रुक्मिणी आतापर्यंत थुन्नी नाही आता थुन्नी का म्हणली. ती म्हणली असंच असतं माय, मागच्या वेळेला सुद्धा असेच गेले ना. रुक्मिणी माता पुढे निघाली. निघाल्यावर कृष्णकडे हातात हात पकडला आणि पकडल्याबरोबर ही जी होती का ना शेणा असे तलवारी घेऊन नुसतं बघत राहिले. असं का बघत राहिले माहिती, देवीनं प्रत्येकाच्या डोळ्यात प्रवेश केला. मायाच वाट, आणि मायेनं खोटं ते खरं दिसतं आणि खरं ते खोटं. माया कशी आहे, खोटी आहे, आणि ती महामायेचा अवतार आहे. मग ते सगळं खोटं होतं पण खरं दिसायला लागलं. एक म्हणाले काय रुक्मिणी आहे बाबा 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 बाबा. एक म्हणते बघा ना काय भुजंगासारखी वेणी आहे. एक म्हणते बघा ना काय कमळासारखे डोळे. एक म्हणते बघा ना काय पोपटासारखं नाक आहे. एक म्हणते बघा ना दात डाळिंबासारखे. असं वर्णन करायला लागले, नुसतं बघायला लागले. एक म्हणते गेली हो, दुसरं म्हणते जाऊ द्या, हिला कशाला पाठील होतं सांभाळ. एक म्हणते चालली हो, दुसरं म्हणते जाऊ द्या ना आपल्याला काय. पुढं भगवान कृष्ण कनेला अरे तिकडं बघा ना कोणतरी उभा आहे. दुसरा म्हणतो जाऊ द्या तिचा पती असल, पण ह्याला माहित नाही आपण ज्या राजाकडून आला त्या राजासाठी तिला सांभाळायचे. रुक्मिणीनं हातात हात पकडला रुक्मिणीचा. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवास. निघून गेले आणि मग दूरच गेला. आणि मग हे यांच्या डोळ्यातून देवी बाजूला गेली. आणि मग म्हणतात रुक्मिणी कुठं आहे. एक म्हणला डोळ्याच्या देखत गेली की आपल्या पळा धावा. मग सगळी सेना धावली आणि धावल्यानंतर बलराम दादा आलेच होते नांगर घेऊन. बलराम दादाला असा नांगर आडवा लावला. कुठे निघाला तरी तुला आमच्या रुक्मिणीला पळून न्यायला. पुढे येतो का माग होतो का नाही, तेव्हा होत नाही. असा नांगर आडवा तनकुन डोका मुसळाचा रट्टा. सगळी सेना पार झाली. रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी शिशुपाल त्याच्यावर रडायला लागला. तुम्हाला मी म्हणलं होतं बाबा लग्नाची गॅरंटी नाही, बघा आता कसं करू मी. रुक्मीला सांगितलं. तो म्हणतो बाबा तुझी होणारी पत्नी माझी बहीण, जर मी घेऊन नाही आलो परत तर तुला तोंड दाखवणार नाही. संकल्प केला, गेलो दूर गेलं. देवाने विचार केला कुठपर्यंत पळवा. याला 4:30 वाजून गेले. देव थांबले. कुठे यायला त्याने सांगितलं रुक्मिणी सोड. भगवंताने सांगितलं रुक्मिणी माझी आहे. कोण म्हणतं तुझे, मी तिला वरलंय, राक्षस विधीने लग्न केलंय, मी वरणार आहे तिला, सोड म्हणतो तुला. नाही सोडणार. दोघांचं युद्ध लागलं. युद्ध लागल्यानंतर त्याला जर्जर केलं. रुक्मिणी मातेनं किविलवाण्या दृष्टीनं आपल्या पतीकडे बघितलं, म्हणजे दया आली. मग रुक्मिणी मातेकडे बघून देव म्हणतात जाऊ दे, नाही मारत. मग त्याच गावात त्याचं मुंडन केलं. मुंडन माहिती आता काही आता आपल्यात नाही, नाही तर बऱ्याच गावांना लेवीची तर कटिंग निघाली बरं. पारच वन साइड की वन साइड तरी बरी, टू साइड तर बघायचं कामच नाही. नुसती झाकणीवरी कुणी नाही. 3 पाठ 5 पाठ काढले, मुंडन केलं. आजही त्या अकोला जिल्ह्यामध्ये आपण गजानन महाराज कथा ऐकतो ना, तर गजानन महाराजाच्या कथेमध्ये मुंडगावच्या एका भक्ताची झामशिंगाची कथा ऐकतो ना, तर त्या गावचा तो भक्त. त्याचं नाव मुंडगाव का पडलं, याचं मुंडन केलं म्हणून पडलं. आणि बस पुढे मुंडन केल्यानंतर मग त्याची आदिनिशी गाडी त्यांना सांगितलं आता परत जायचं नाही. तिथंच नगर तयार केलं. त्या नगराचं नाव भोजकट नगर. भोजकट नगरात तो राहिला. आणि आता द्वारकेत आले भगवान कृष्ण कन्या. ठरवलं आता शास्त्रोक्त पद्धतीने लग्न विवाह सोहळा करू. आणि केल्यानंतर ब्रह्मदेवाला बोलवलं. वसंत पंचमीच्या दिवस, मार्गशीर्ष शुद्ध पंचमीच्या दिवस लग्नासाठी काढला. आणि मग दिव्य भव्य मंडप उभारला. भगवंताचं लग्न द्वारकेत नसून माधवपुरामध्ये झालं. तिथं कारण दुर्वासमुनीचा शाप मिळाला होता, म्हणून देवाने तिथे राहू शकले नाही. पुढे आता दिव्य भव्य मंडप उभारला. रुक्मिणी माता म्हणली माझ्या बाबाला सांगा ना. लगेच बाबाला आमंत्रण दिलं. कुणाला, भीमक राजाला. सर्व सेना घेऊन आले. आणि मग रुक्मिणी म्हणते या बापाला सांगितले, पण त्या बापाला सांगा. कोणत्या बापाला, माझ्या मुख्य बापाला. रुक्मिणी कोणाचा अवतार आहे, लक्ष्मीचा. आणि लक्ष्मीच्या बापाचं नाव काय, समुद्र हा पिता, बंधू हा चंद्रमा. लक्ष्मी समुद्राची मुलगी. ती म्हणते माझ्या बापाला बोलवा. भगवान कृष्ण म्हणले तुझ्या बापाला बोलून इथं काय फजिती करून घ्यायची का, आधीच जागा नाही, माणसं उन्हात बसायची, तुझ्या बापाला इथं बोल. नाही 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 नाही, बापाला बोलवावंच लागेल. बर बोलवतो. ती म्हणजे एकटं नाही बोलवायचं. त्यांना किती भाऊ आहेत, दुसरे 6. आज पंक्तीची माणसं किती, 6च आहेत. एवढे आले पाहिजे परिवाराचं. म्हणले हो, पण
रुक्मिणीला भगवान म्हणतात पण मला सांग त्यांना ठेवा जागा कुठे आहे? कुठे जागा द्यावा? शाळेत द्यावा का? समुद्राला जागा कुठे जमत? रुक्मिणी हसली स्वाभिमानाला बाप तेवढा मोठा आहे माय. आणि ही अभिमान आल्यावर भगवान म्हणतात बर एवढा अभिमान आला हे बाप मोठा आहे ते. मग ऐक असा हात पुढे केला देवानं, हात पुढे केला आणि आपल्या अंगावरचा एक रोम उपटला, फक्त केस उपटला आणि सांगितलं बोलो तुझ्या साथीला सात बापाला. आता एक रोम उपटल्यावर खड्डा किती मोठा पडला असेल आणि त्या खड्ड्यात 7ला 7 बाबा बसवी. आणि मग आता लग्नाचा सोहळा दिव्य भव्य मंडप उभारला. आचार्याने स्वयंपाक तयार करून झाला, नैवेद्य आणून दाखवला, आचार्य आले, बँडवाले आले, मंडप झाला, सर्व वराड आलं, प्रत्येकाला मूळ पत्रिका होत्या करायला का टेम्पो माग अजून आली की आता सगळे आता सर्व आलेले आहेत. आता भगवान कृष्ण कने आणि रुक्मिणी माता या आता. पण रुक्मिणी मातेला एका सखीने प्रश्न केला रुक्मिणी काय पण तुला भीती वाटत नाही का? तिथून पळून आली देवाबरोबर, त्या देवाबरोबर लग्न. आता इथले लोक काय म्हणतील? तिनं काय सांगितलं माहिती? रुक्मिणी काय म्हणली माहितीये? लगन तुमसे लगा बैठी, जो लगन तुमसे लगा बैठी, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा